तर नमस्कार डोंबिवलीकर. आज आहे सोमवार, पाऊस खूप पडतो आहे आणि आम्हाला असं वाटलं की आज मिसळपाव खायला जायला पाहिजे. तर आपण चाललो जय भवानी मिसळपावकडे. तर आता 4 रस्त्यापर्यंत आपण येऊन पोचलेलो आहेत आणि 4 रस्त्यावर निघता आपण पुढच्या नाक्यावरती आहे शिवमंदिर रोड. तिथे ते मिसळपावचं शॉप आहे. 30-40 वर्षापासून हे लोक शॉप रन करत आहेत आणि जबरदस्त मिसळ मिळते. तर आपण आता येऊन पोचलेलो आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊ. तर आतमध्ये गेलो. छान आमचे लुसलुशीत पाव आले आहेत, एकदम खमंग भाजलेले. आणि आता मिसळची वाट बघतो आहे. तर तेवढ्यात आमची मिसळची ऑर्डर आली. तर खूप वर्षांत इथे आलो, बरं वाटलं. मिसळमध्ये एकदम लाल तरी छान कांदा वगैरे टाकला आहे. फरसाण आणि वाटाण्याची मिसळ इथे मिळते. मग भरपूर वर्षापासून आम्ही इथे येतो. तर म्हटलं 20 वर्षापूर्वी आपण पूर्वी खाल्लं आहे, तर आता कसं लागेल. तर ते बघून जाम टेम्पटिंग वाटतं. लाल लाल रस्सा. आणि माझ्याबरोबर माझे मित्र पण आले आहेत आज. ते बोलले मी येऊ का. तर मग त्यांना पण घेऊन आलो आहे आपण. श्याम पाटील आणि सागर असे आम्ही तिघं आलेलो आहे. आणि आता मिसळ येऊन पोचलं तर म्हटलं आता लिंबू पिऊया. लिंबू पिल्यापर्यंत काय मजा येणार नाही खायला, कारण थोडं आंबट टेस्ट असली की जरा चांगलं वाटतं आपल्याला खायला. तर म्हटलं आता बघूया. तर लिंबू पिऊन घेतलं आहे आणि आता म्हटलं आता पावाचा एक तुकडा घेऊया. हाय नमस्कार. आता या तुम्ही खायला. तर मी पहिले खातो आणि तुम्हाला सांगतो. तर पावाचा तुकडा तोडला आहे आणि बघतो आता मिसळमध्ये बुडून कसा लागतो आहे मिसळ पाव. आणि छान लाल रस्सा एकदम खमखमीत. तर खाऊन बघतो, 2 मिनटात सांगतो. तर एक नंबर. 20 वर्षापूर्वीची चव अजूनही तशीच आहे. तर त्यांनी ठेवलेली आहे ती चव मेंटेन ठेवली आहे. तर एक पाव खाऊन काय मला कळत नव्हतं, एक घास खाऊन. तर म्हटलं दुसरा घास खाऊया. तर दुसरा घास खाऊन तुम्हाला रिव्ह्यू देतो. तर एक नंबर. माझे डोळे बंद आहेत तर तुम्ही समजून जा की मिसळ किती अप्रतिम असेल. तर तुम्हाला ही जर मिसळ खायची असेल तर या जय भवानी मिसळपाव. चला तर मग.